मी विक्रांत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. मी आहे आता लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागं पाहू शकता शून्य ग्रुपच्या वतीने आणि लातूर शहरातील तरुण विद्यार्थी आणि युवकांच्या वतीने एक शांतिपूर्ण प्रोटेस्ट या ठिकाणी संपलेला आहे. पीसफुल प्रोटेस्ट बाय शून्य ग्रुप असं त्या प्रोटेस्टचं त्यांनी नाव दिलेलं होतं. आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता की विद्यार्थिनी आणि विद्यार्थी ठिकाणी आहेत. या ठिकाणी क्रिएटिव्ह अशा प्रकारचे पोस्टर्स यांच्या हातामध्ये आहेत. 404 अकाउंटेबिलिटी नॉट फाईंड, एज्युकेट वगैरे ते सगळे स्लोगन आहेत. आपण जाणून घेऊया काय सांगाल. बाबासाहेबांची प्रतिमा सुद्धा यांच्या हातामध्ये आहे. कसा होता प्रोटेस्ट आणि काय नेमकं काय कुठल्या कारणासाठी आपण ज्या देशामध्ये बेटी बचाव बेटी पढाओ असं सांगितलं जाते त्याच देशामध्ये आपण विचारू शकता. साईटला माझ्या दिदी ताई आहेत, त्यांना आपण विचारू शकता की त्यांच्यावर 13 वर्षाच्या मुलीवर त्यांनी कपडे फाडून जो मारले गेले. आणि इतकंच नाही तर आपल्या देशामध्ये बेटी बचाव असं म्हटलं जाते. आपण विचारू शकता की या देशामध्ये महिला सुरक्षित आहे का. आणि इतकंच नाही तर तिथले पोलीस म्हणजे पोलीस नाही तर तिथले गुंड आहेत, हरामखोर आहेत. आणि इतकंच नाही तर आमचं रक्त इतकं सळसळ करतं सर की आज आम्हाला आमचे मम्मी पप्पा शेतकरी आहेत, आम्हाला नीटचे परीक्षा भरायला लाखोंनी पैसा घेतला जातो आणि आमच्यासोबत ही सरकार असल्यात छळ करते आणि आमचा अभ्यास पाणी सगळं सोडून आम्हाला रस्त्यावर यावं लागतं. आणि इतकंच नाही तर ही हरामखोर सरकार ज्याचा आम्ही इतका विरोध करतो की इथली सरकार ना सर शिकलेली नाही ना काही नाही. आणि आपण ज्यांना बसवतो ना त्यांचं 10वी नापास असली इथली सरकार. आणि आपण बघतो की तिथले पोलिसांनी त्यांना मारायचा अधिकार फक्त पायाच्या खाली आहे. त्या हरामखोरांनी आमच्या विद्यार्थ्यांचे म्हणजे आमच्या भावांचे डोके फोडले. तर हा आक्रोश आपण पाहताय की विद्यार्थ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे. आपल्या स्वतः मुली आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या काय वाटते. कसा होता प्रोटेस्ट आणि कोणत्या भावनेने तू या प्रोटेस्टमध्ये आली होतीस. मी स्वतः एक डेंटिस्ट आहे. तर मी नीटची एक्झाम दिली आहे आणि मला माहिती आहे की काही प्रेशर अंडर एक स्टुडंट जात असतो. म्हणून मी पुढे असं होऊ नये, पुढे नीटचे म्हणजे नीट सोडून बाकीचे पेपर ही लीक व्हायला नाही पाहिजेत. म्हणून मी आज इथे आलेली आहे. नीट MDSचा पण पेपर उद्या लीक होईल, माझी मेहनत तशीच वाया जाईल. तर ज्या मुलांनी सुसाईड केलं त्यांच्यासाठी जस्टिस म्हणून एक अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे. आपल्या जे मिनिस्टर आहेत त्यांनी जे तिथे लाठीचार्ज झाला त्याच्यासाठी पण अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे. हा मुद्दा नीटपासून सुरू झालेला आहे. मात्र आता जसं काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगितलं की आरोग्य व्यवस्थेबरोबर शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा येतोय. त्याचबरोबर या ठिकाणी पोलिसांनी ज्या ब्रुटली मुलांना मारहाण केली तर पोलीस ब्रुटॅलिटीचा कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा मुद्दा येतोय. या सगळ्या गोष्टींना घेऊन प्रोटेस्टमध्ये आज काय झालं आणि या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं. मला असं वाटतं की तिथे ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना मारलं गेलं आणि काल जे मोदी बोलले रात्री उशिरा येऊन बोलले पण त्यांनी एक वेळेस तर विद्यार्थ्यांचं नाव घेतलं का ज्यांना मारलं त्यांनी. एक वेळेस तर की भाई एवढ्यांना आम्ही मारलं किंवा जे काही झालं आम्ही त्यांच्यासाठी पण जबाबदार आहोत की आम्ही काहीतरी बोललेत त्यांच्यासाठी. नाही बोलले त्यांनी. मग ह्या गोष्टी कोण बघणार आहेत. म्हणजे तुम्ही म्हणतायत की चला पुढची एक्झाम चांगली होईल पण आज काय होते आजसाठी तुम्ही कोण जबाबदार आहे. एकंदर सगळी सिस्टम सडलेली आहे आणि ती मुळातून बदलणं गरजेचं आहे. दारू ने तो कुछ घर बर्बाद किया पर चाय ने तो पूरा देश बर्बाद कर रखा आहे. अशा प्रकारचं एक सटायरिकल आपण पाहतोय की पोस्टर्स जे आहेत ते या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे. आपल्यासोबत आणखी काय विद्यार्थी आहेत. काय सांगशील कसा होता प्रोटेस्ट आणि काय अनुभव आला. आमचा हा जो प्रोटेस्ट होता ना हा कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही पार्टीचा नसून आम्ही लातूरमधील तमाम जे आमचे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत किंवा भविष्यात ज्यांनी घेणार आहेत आम्ही यांना एकत्र करून एक जनजागृतीपर म्हणजे हे सरकार जे आहे ना किती हुकुमशाहीच्या मार्गाने चाललेलं आहे आपल्याला दिसून येते. म्हणजे आपल्या देशामध्ये जर आपल्याला शिक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागत असेल त्या शिक्षणासाठी जर आपल्याला धोंडे खावे लागतील अश्रू गोळे खावे लागतील तर आपण पाहू शकता की आपली शिक्षण प्रणाली अतिशय म्हणजे खालावलेली आहे. आणि म्हणून आमची एक प्रमुख मागणी या ठिकाणी आज होती की नैतिकतेच्या आधारावर धर्मेंद्र प्रधान यांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे. बघा आपण जे वातावरण बघतो आता इथं जे वातावरण मला जाणवतं ते वातावरण असं झालं की आपण ते JNU विद्यापीठामध्ये किंवा दिल्ली विद्यापीठात वगैरे बघतो. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये डफली होती, गिटार होते. क्रिएटिव्ह वेनी हा प्रोटेस्ट होता. तू पण त्यामध्ये सांगतोस काय भावना आहे. सर आता कसं राहिलं आहे पूर्वीचं जे म्हणजे आपण झेनझीच्या जर अगोदरचे लोक म्हटलं तर ते असं झालं होतं सर्वांना माहीत होतं सिस्टममध्ये भ्रष्टाचार आहे इकडं आणि आहे पण त्यांचं असं झालं की हे असंच असते हे चालत राहते. पण आजची जेनझी पिढी हे सहन करणार नाही. हे असंच असते तर का असते आणि आम्ही ते होऊ देणार नाही या मताची आहे. आणि मी दिल्लीला जाऊ शकले नाही पण मला आनंद होतो की मी आज इथं लातूरमध्ये हा प्रोटेस्ट आयोजित झालेला आहे आणि मी त्यामध्ये सहभागी आहे. या प्रोटेस्टमधून मला आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा प्रोटेस्ट पार पडलेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये मी दिल्लीला जाऊ शकले नाही तर किमान लातूरमध्ये किंवा आहे त्या ठिकाणी तर या हुकुमशाही व्यवस्थेचा विरोध करू शकतो किंवा शक्ती ही भावना विद्यार्थ्यांमध्ये प्रबळ होताना दिसत आहे. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन प्रज्वल सह, महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर.